दुसरी गोष्ट, उभीबाई काळजी असतील, तिथं कड असेल, आज तो आपल्या विरोधामध्ये जर असेल, त्या सगळ्यांनी चाकणला अप्पर तहसील कार्यालय व्हावं याच्याकरता प्रयत्न केले. कालिदास वाड्याकर आम्ही त्याच्यामध्ये मदत केली, जी लागणारी सगळी पत्र दिली. त्याचं कारण की खेड आणि चाकण ही दोन महत्वाची शहर आहेत. इथं तहसील कार्यालय का व्हावं, इथं MIDC आजूबाजूच्या 16-17 गावात आहे. त्यांना रोज खेडला येणं फार परवडत नाही. आणि जर कामाचं विभाजन झालं तर चांगलं काम करता येईल, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी हे अप्पर तहसील कार्यालय करायला सांगितलं. शासनानं मंजूरही केलं, पण यांना बुद्धी सुचली. 13/1/2026 यांनी पत्र दिलं विभागीय आयुक्तांना की ते चाकणला करू नका, कडूसला करा. त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. हे पत्र कलेक्टर ऑफिस मध्ये आहे. त्याची ही तुम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारात ते मागू शकता. का हो तुम्हाला एवढा चाकणचा राग नाही? चाकणकरांनी तुमच्या लोकांना निवडून दिलं म्हणून. आज चाकण हे मध्यवर्ती आहे, सगळ्या बाजूने लोकांना यायला चाकण सोयीचं आहे, मोठी जगातली बाजारपेठ आहे. आणि मग अशा ठिकाणी काढायचं कडूसला एका टोकाला का न्यायचं? तुम्हाला कडूस बद्दल एवढं वाटतं तर कडूस पासन 15 मिनिटाच्या अंतरावर राजगुरुनगर आहे, खेड आहे. पण खेडला जोडा ना कडूस. पण चाकणचं का हलवताय तुम्ही? आणि म्हणून या गोष्टीचा सगळ्या चाकणकरांनी निषेध केला पाहिजे. आज तुम्हाला वाटतं का इथलं तहसील कार्यालय जावं म्हणून त्याच्याकरता तुम्ही नगरसेवक झालात का? चाकणच्या विकासामध्ये तुमची मदत झाली पाहिजे. राक्षताईला सुद्धा विचारतोय की इथलं तहसील कार्यालय दुसरीकडे जाऊन चाकणकरांचं महत्व कमी करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा आमचा कडूस बद्दल काही विरोध असायचं कारण नाही. कडूसला जवळ खेड आहे, कडूस खेडला जोडा. आमचा त्याला विरोध असायचं काही कारण. आम्ही काही सांगितलं नव्हतं प्रशासनाला की कडूस इकडे जोडा, कडूस तुम्ही खेडला जोडा, आमचं काहीच बंधन नाही. पण तुम्ही आज चाकणकरांच्या नरडे उन्हात द्यायचं काम का करताय? त्यांना विकासापासून का रोखताय? तुम्ही तर रुपया अजून आता आणलाच नाही, आणि तुम्ही मात्र तहसील कार्यालय घेऊन कडूसला चाललात. म्हणून चाकणकर जनतेने याचा निषेध करावा एवढी माझी आपल्याला नम्र. विद्याधम कॉलनी ते आपलं महाविद्यालय, हा जो रस्ता आहे याचं कॉन्क्रिटीकरण आणि त्याचा भूमिपूजन समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित उपनगराध्यक्षा राक्षताई, ज्येष्ठ नेते अशोक शेठ खंडेपरार, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ, गटनेते साहेबराव कड, शहराचे अध्यक्ष रामशेठ गोरे, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले ज्येष्ठ नेते अनिल शेठ देशमुख, त्याचबरोबर अंकल आगरकर, सर्व नगरसेविका, या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर, आमच्या शहराच्या तालुक्याच्या अध्यक्ष संध्याताई जाधव, ज्यांना आपण या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्या वाडेकर ताई, सगळ्या नगरसेविकांना नावं घेतली पाहिजेत. काय पत्रकार मित्र, खरं म्हणजे आजचा प्रसंग हा यायला नको होता. आदरणीय साहेबरावकडे माझ्याकडे आले, त्यांना आम्हाला नगरपालिका चालवायची, आम्हाला काही वाद घालायचा, आम्हाला विकास कामाच्या दृष्टीनं नगरपालिका पुढे न्यायची. एक गोष्ट आमची आहे तेवढी तुम्ही आम्हाला फक्त सहकार्य करा. ते म्हणले काय? ते म्हणले आगरकरवाडीच्या रस्त्याचं आम्ही भूमिपूजन करतोय, फक्त नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये करतोय आणि लोकार्पण तुमच्या हस्ते करतो. ते म्हटलं चालेल, मला काही अडचण नाही, तुम्ही करून घ्या. सगळे नगरसेवक उपस्थित राहा. या ठिकाणी नगराध्यक्ष आल्या, भूमिपूजन केलं. एका शहराच्या नगराध्यक्ष आहे. आज चाकण हे एवढं मोठं शहर आहे. या
शहराचा गरिमा राखण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी ठेवलं पाहिजे होतं. तुम्ही एकदा या ठिकाणी भूमिपूजन करताय आणि तुमच्या नाही पण दुसऱ्या पक्षाचा उभाटाचा आमदार येतो आणि तुम्ही मात्र त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित करता. राज्यामध्ये उभाटा आणि शिंदे सेनेमधनं विस्तव जात नाही, म्हणजे इथं मात्र शिंदे सेना आणि उभाटा गळ्यात गळा घालून या ठिकाणी राज्यकारभार करतात. तिथं रोज संजय राऊत शिंदेच्यावर टीका करतात, शिंदे राऊतांच्यावर टीका करतात आणि इथं मात्र ठाकरे आणि शिंदेगड हातात हात घालून काम करते. याचं आश्चर्य मला वाटतं. मी आपला एकमेव नगरसेवक या चाकण शहरामध्ये निवडून येतो. त्या चाकण शहरामध्ये आपलं अस्तित्व शून्य आहे आणि निर्लज्जपणाने सांगायचं की माझ्यावर त्यांचे उपकार होते म्हणून मी या ठिकाणी माणसं उभी नाही केली. कार्यकर्ते वाऱ्यावर सोडायचे, त्यांच्या अपेक्षांना मुठपाती द्यायची. दिलीप मोहितेनं तसं केलं नाही. दिलीप मोहिते निवडणुकीमध्ये हारल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहिला, कारण त्यांना संधी दिली पाहिजे. माझ्याकरता त्यांनी जर जीवाचं रान केले आणि त्यांच्या मागे आपण उभं राहिलं तर कार्यकर्ता घडायचा कसा? मला अपयश आलं म्हणून मी कार्यकर्त्यांचा बळी देणाऱ्यापैकी नाही. आजही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो आणि तुम्हाला नको नको करून सोडतो. आज तुम्ही पक्ष कसा चालवताय? तुम्ही इथे एकही उमेदवार उभा केला. खेडमध्ये ती परिस्थिती. आमच्या राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या माणसाला नगराध्यक्ष पदाचे एबी फॉर्म दिले, तिथं तुम्हाला माणूस उभा करता नाही. आळंदीमध्ये तुम्हाला माणूस उभा करता आला नाही. इतकी दयनीय वाईट तुमच्या वाईट अवस्था आहे आणि तुम्ही मला सांगताय घरी बसा. तुम्हाला घरी बसायची वेळ दिलीप मोहितेनं आणली. आज तुम्ही काय बोललं पाहिजे? तुम्ही राज्याच्या तिजोरीमधनं किती पैसे तालुक्याच्या विकासाकरता आणले, किती कामं केली हे एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगा. डीपीडीसी मधनं किती पैसे आले ते एकदा सांगा. काय काय काम केलं, या तालुक्यामध्ये किती पूल तुम्ही बांधताय ते एकदा सांगा. तुम्ही ह्या कुठल्याच गोष्टी सांगत नाही, किरकोळ किरकोळ गोष्टी. खरं म्हणजे एक रुटीन असतं. दरवर्षी प्रत्येक डीपीडीसीच्या बजेटमध्ये MSCBला प्रत्येक तालुक्याकरता बजेट दिलं पाहिजे. एक प्रथा आहे. आतापर्यंत शेकडो कोटी रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून MSCBला दिले. कोणी त्याची जाहिरात केली नाही, कारण ती रोजची गरज आहे. विजेशिवाय चालत नाही. एखादा ट्रान्सफॉर्मर गेला तर काय वाट बघत नाही. वर्षाचं बजेट आम्ही दिलं असतं. हे एखादा ट्रान्सफॉर्मर बसवला तर त्याच्या उद्घाटनाला जातात. मी हजारोने ट्रान्सफॉर्मर बसवले, आजपर्यंत एकाही उद्घाटनाला कधी गेलो नाही, कारण ही लोकांची गरज आहे. तर तुम्ही एखादा नळ बसवला, नळाच्या उद्घाटनाला जाणार आहे का? आमदार पदाची काहीतरी गरिमा असे पार घालवली, कारण हे मुळात कॉन्ट्रॅक्टर हे टेंडर क्लार्ककडे जाऊन असतात. हे काम मला दे, ते काम मला दे. अजून ते गेलंच नाही ना. माझ्या मुलाला मिळाली पाहिजे. आज तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे? सगळ्या खेड तालुक्यातली जेवढी PSC सेंटर असतील या सगळ्यांचं स्मार्ट PSC म्हणून किंवा स्मार्ट दवाखान्यामध्ये रूपांतर करायचं. खरं मग काही ठिकाणी गरज नव्हती, तरी त्यांनी एक टेंडर एकत्र काढलं आणि मग आपल्या सगळ्या पुतण्यांना ती कामं वाटून दिली. काही शाळांची तर गरजच नव्हती. त्या शाळांच्या कारण नसताना दरवाजे तोडले, फरशी तोडली, परत नव्याने बसवली. मग तुम्ही एक मोठा कॉन्ट्रॅक्टर एवढ्या करता दिला की त्या कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या क्वालिटीचं काम करावं. माझी गजानन पाटलाला आपल्या प्रसार माध्यमातून विनंती आहे, तुम्ही फार त्याचं श्रेय घेतलं. स्मार्ट दवाखाने, स्मार्ट शाळा, त्या स्मार्ट झाल्या का एकदा तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने बघा आणि नेमका याच्यामध्ये उद्देश तुमचा काय होता, त्याच्यातनं काय फायदा झाला, झाल्या काय शाळा स्मार्ट, का ते पैसे तुम्ही वायाला घालवले? आणि अनुभव नसणारी माणसं प्रशासनात आली की त्या कसा बट्ट्या बोलतो याचं उत्तम उदाहरण स्मार्ट शाळा आणि स्मार्ट दवाखान्यामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. माझी सगळ्या पत्रकार मंडळीने विनंती राहणार आहे की आपापल्या भागात जाऊन बघा हे खरं झालंय का. हे झालं नाही.
आज चाकण नगर परिषदेमध्ये पूर्वी सुद्धा आपण कोट्यवधी रुपयाची कामं केली. ते सगळे रस्ते राक्षेवाडीकरांना माहिती आहे की राक्षेवाडी ते काळूचा पूल काय जोडला. राक्षेवाडीला कोणी माणूसच जात नव्हता कामाशिवाय. आपण त्या लोकांना पायी चाकणला यावं लागायचं. काळूचा पूल बांधला. आज राक्षेवाडीचं महत्व वाढलं, आगरेवाडीचं महत्व असं. आपण अख्खा रस्ता तिथपर्यंत डांबरी केला, वापर वाढला, रस्ता खराब झाला. आम्ही ठरवलं आता याचं कॉन्क्रिटीकरण करायचं. आज काळूचा माणूस 5व्या मिनिटाला चाकणमध्ये येतो. या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या म्हणून झाल्यात. तुम्ही आता श्रेय घ्यायला निघालात, असं श्रेय कोणी देत नाही. मग आज राक्षेवाडीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे ही कामं केली कोणी. आणि मग आमच्या उपाध्यक्षताई ह्या जरी आज आमच्या पक्षाच्या नसल्या तरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा चीड निर्माण झाली. माजी नगरसेवक कौटकरताई त्यांच्या मनामध्ये चीड आली की हे काम मी करून घेतलंय अण्णाकडनं. आम्ही 10 वेळा 100 वेळा गेलो, एक एक काम आम्ही करून घेतलं. आणि आज तुम्ही त्याचं श्रेय घेता. ज्यांनी त्याच्याकरता कष्ट घेतले त्यांना थोडं तरी. पण त्यावेळेला का तुम्ही कौटकरांना का बोलवलं नाही, त्यावेळेला तुम्ही का राक्षताईने बोलवलं नाही. रस्ता त्यांच्याकरता त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं. तुम्हाला इतकी घाई झाली होती की कधी त्या रस्त्याचं भूमिपूजन करतो. आज काय परिस्थिती आहे. चाकणकरांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम झालं का.